उन्हाच्या तडाख्यात हिप्परगा तलावात पोहायला गेलेले दोन तरुण बुडाल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास समोर आली. त्यातील एकाचा मृतदेह सापडला, पण दुसरा तरुण अजून सापडलेला नाही. भारत शिवशंकर सुरवसे, वय 28, राहणार जोशी गल्ली, शेळगी, असे मृत तरुणाचे नाव आहे. मित्र गिरीश सुरेश माळगे, वय 29, राहणार नामदेवनगर, शेळगी, याच्यासोबत भारत हिप्परगा तलावात पोहायला गेला होता, पण दोघेही पाण्यातून बाहेर येताना बुडाले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक तेथे दाखल झाले. परिसरातील लोकही जमा झाले होते. त्यांनी सोलापूर तालुका पोलिसांना खबर दिली. पोलीस अंमलदार अकबर शेख तेथे पोहोचले. त्यांनी तळे हिप्परगा गावचे पोलीस पाटील प्रदीप काळे व स्थानिक पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने बुडालेल्या दोघांचा शोध घेतला. त्यांनी अर्ध्या तासात भारतचा मृतदेह शोधून बाहेर काढला, पण तलावाच्या काठावर कपडे, मोबाईल असलेला गिरीश सापडला नाही. तळे हिप्परगा तलावातील 2 टॉवरजवळ ही दुर्घटना घडली. गिरीशचा शोध गिरीशचा शोध सायंकाळी 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत घेतला, पण तो सापडला नाही. आणखी शोध मोहीम चालणार असल्याचे सोलापूर तालुका पोलिसांनी सांगितले आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून